सर्वप्रथम सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. काव्यमय बुद्धकथा या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे महामायेचे स्वप्न ही कविता. तर बुद्ध जन्माच्या वेळेस महामायेला एक स्वप्न पडले होते. त्याचा इतिहास अशा प्रकारे आहे. ख्रिस्तपूर्व 600 शतकामध्ये उत्तर भारतात शाक्य नावाचे गणराज्य होते. या शाक्य गणराज्यावर महाराज शुद्धोधन यांचे राज्य होते आणि शुद्धोधनांच्या पत्नी महामाया या होत्या. तर आषाढी पौर्णिमेला शाक्यांमध्ये एक उत्सव साजरा करण्याची परंपरा होती आणि या उत्सवामध्ये 7व्या दिवशी शुद्धोधन आणि महामाया यांचा एकांत घडून गर्भधारणा झाली आणि त्याच दिवशी महामायेला एक स्वप्न पडले. त्यालाच आपण महामायेचे स्वप्न असे म्हणतो. चला तर मग ऐकूया काव्यमय बुद्धकथा पुष्प दुसरे. कवितेचं नाव आहे महामायेचे स्वप्न. महामायेच्या स्वप्नामध्ये आले भविष्याचे वेध. महामायेच्या स्वप्नामध्ये आले भविष्याचे वेध. जन्मण्या तिज पोटी बोधिसत्व सुमेध. हिमालयाच्या शिखरावरती नेले अलगद उचलून. हिमालयाच्या शिखरावरती नेले अलगद उचलून. विशाल वृक्षाखाली ठेविले चातुदिक्पालांनी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बुद्ध आणि त्यांच्या धम्म या पुस्तकामध्ये चातुदिक्पालांनी हा उल्लेख येतो आहे. चातुदिक्पालांनी म्हणजेच त्याला आपण देवदूत म्हणू शकतो. तर हिमालयाच्या शिखरावरती नेले अलगद उचलून. विशाल वृक्षाखाली ठेविले चातुदिक्पालांनी. मानव सरोवराच्या काठी केला तिचा शृंगार. दिव्य त्या स्त्रियांनी सजविले तया भरदार. दिव्य त्या स्त्रिया चातुदिक्पालांच्या ज्या स्त्रिया होत्या, देवदूतांच्या स्त्रिया, त्यांनी तिला सजवलं. मानव सरोवराच्या काठी केला तिचा शृंगार. दिव्य त्या स्त्रियांनी सजविले तया भरदार. नतमस्तक होऊन बोधिसत्व अवतरले. बोधिसत्व सुमेध नतमस्तक होऊन अवतरले. नतमस्तक होऊन बोधिसत्व अवतरले. होण्या जननी त्यांची अनुमती मागितली. तुझ पोटी येतो माते हा जन्म अखेरचा माझा. तुझ पोटी येतो माते हा जन्म अखेरचा माझा. मानवतेच्या कल्याणी पुत्र बनून तुझा. रोमांचित झाली माया निद्रेतून जागी झाली. निद्रेमधून जागी झाल्यानंतर माया रोमांचित होऊन गेली. रोमांचित झाली माया निद्रेतून जागी झाली. अद्भुत त्या स्वप्नाने मायेने ओथंबून गेली. कीर्तिमान पुत्राच्या आगमना व्याकुळ झाली. कीर्तिमान पुत्राच्या आगमना व्याकुळ झाली. बोधिसत्वाच्या वरदानाने महामाया महान झाली. बोधिसत्वाच्या वरदानाने महामाया महान झाली. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.